पुण्यासाठी सुप्रिया सुळे बोलतायत, आपण थेट जाऊयात. पुण्यासाठी म्हणजे दुर्दैव आहे की खरंच पुण्यात काय चाललंय. ड्रग्ज माफिया पुण्यामध्ये, हिट अँड रन पुण्यामध्ये, गाड्या फोडा, दी कोयता गँग पुण्यामध्ये, आता हे पण पुण्यामध्येच. म्हणजे सातत्याने जे काही होतंय वाईट ते आपल्या पुण्यातच का होतोय हा एक मोठा प्रश्न मला पडायला लागला. आणि प्रशासन अर्थातच पुण्याचं कुठेतरी कमी पडतंय. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते की आत्ता त्यांनी टी व्हीवर येऊन स्टेटमेंट केलेलं आहे मदतीबद्दल, पण बाकी प्रशासन पुण्याचं आहे कुठे? आपत्कालीन परिस्थिती देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वाढताना पाहायला मिळते. प्रशासनाला या सगळ्या संदर्भात ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का? कारण सतत अशा घटना समोर येतात आणि प्रशासन झोपलेलं असतं. ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं असतं. एकतर त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे क्रायसिसचं, त्याच्यामुळे काही वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज नाही. अहो अगदी छोटीशी गोष्ट आहे. काल जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? काल जर एक फोन किंवा निरोप जाऊन लोकांना एक भोंगा वाचवला असता, यंत्रणा लावली असती सरकारने, तर हजारो लोक आज वाचली असती. त्यांना आपण शिफ्ट केलं असतं ना कुठेतरी. अर्ध्या एक तासामध्ये पूर्वी मूव्हमेंट करून दिली. लहान लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आज कोण गच्चीवर बसलंय, कोण जीव वाचवतंय. भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये, भयानक. कंप्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट, कंप्लीट फेलियर. हिंदी में जानना चाहेंगे. एक मिनिट, मराठी होऊ दे सगळं. जीएसटी काउन्सिलला अर्थमंत्री उपस्थित. नाही, हा विषय आज महत्त्वाचा आहे. जीएसटी काउन्सिलचा आपण उद्या मला वाटतं अतिशय संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला. आणि मी आत्ता लवकर पार्लमेंटला जाऊन ह्याची स्पीकर साहेबांची वेळ घेणार आहे की 0 आवरला मला ह्या पुण्याच्या बाबतीत बोलायची संधी द्यावी. हिंदी में जानना चाहेंगे. पुणे में जो जिस तरह की परिस्थिति निर्माण हुई है उसको लेके एडमिनिस्ट्रेशन फेल हो गया है. तो नो, इट्स कंप्लीट फेलियर ऑफ द एडमिनिस्ट्रेशन, क्योंकि जब उनको पता था इतनी बारिश होने वाली है, अलर्ट तो किया था, फिर रेड अलर्ट क्यों नहीं किया? पहला मुद्दा. और दूसरा, जब पानी छोड़ने वाली थी सरकार तब आधा पौना घंटा एक तो बिजली बंद करनी चाहिए थी पूरे एरिया की, क्योंकि 3 लोग इलेक्ट्रिक्यूट होके उन्होंने जान गंवाई है अभी. और पहले बिजली बंद करके सबको अलर्ट करके वो पूरा एरिया जो लो वाटर एरिया है, पता है आपको वहाँ फ्लडिंग होने वाली है, फ्लड एरिया है, वहाँ से लोगों को निकालना चाहिए था पहले, और उसके बाद पानी छोड़ना चाहिए था.